मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्व पक्ष नेत्यांनी एकत्रित बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर संधी होती तेव्हा मराठा समाजाला न्याय दिला नाही, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. जरांगे हाकेंशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी? जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, शरद पवारांकडून स्पष्ट. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी संभ्रम निर्माण करून फक्त राजकारण केलं, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला, ही चूक होती. चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यातील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज, शरद पवारांची प्रतिक्रिया. उदयनराजेंनी दिल्लीत घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको, भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. शिंदेंकडून 93 विधानसभा निरीक्षक पद नियुक्त्या जाहीर. सुप्रीम कोर्टानं तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या अमित शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर. शहांवर टीका म्हणजे सूर्याला दिवा दाखवणं. बावनकुळेंच्या पवारांवर पलटवार. तर पवारांनी बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले, आम्ही टीका करायची का? विखे पाटलांचा हल्लाबोल. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला. बावनकुळेंच्या टीकेनंतर शरद पवारांचा मिश्किल टोला. राधानगरी धरणातून 4000 क्युसेकने विसर्ग सुरू. पंचगंगा नदीचं पाणी कोल्हापूर शहरात शिरायला सुरुवात. कोल्हापुरातील कुरुंदवाड शहराला पंचगंगा नदीचा वेढा. काही घरं पाण्याखाली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी. कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीला पूर. नदीचं पाणी ऊसाच्या शेतांमध्ये शिरलं तर निनाई परळे धरण ओव्हरफ्लो. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फूट 5 इंच. नदीच्या किनारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. पहिल्या T20मध्ये भारताने उभारला धावांचा डोंगर. श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान. कर्णधार सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी.